आज लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना आम्ही या ठिकाणी आरोग्य सेविका पदासाठी जीएनएम बीएससी जे पात्र उमेदवार आहेत त्यांची भरती प्रक्रिया गेले 1 वर्षापासून चालू होती आणि भरती प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांचे बायोमेट्रिक झाले। त्याच्यानंतर सर्वांना पात्र उमेदवारांना या ठिकाणी आरोग्य परिचारिका म्हणून रुजू करतो असं सांगण्यात आलं होतं। तसे शासनाच्या माध्यमातून सर्व पेपर आउट करण्यात आलं होतं आणि तदनंतर गेल्या 1.5 महिन्यापासून एएनएम जे परिचारिका आहेत त्यांनी मंत्रालयावरती त्यांच्या माध्यमातून जो मोर्चा केला होता, त्याच्यानंतर या सर्व प्रकरणाला विविध जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आली होती। तर माझी शासनाकडे आज जिल्हा परिषद मुख्य अधिकारी सातारा मॅडम यांना आम्ही आज निवेदन दिलं की लवकरात लवकर हे जे जीएनएम बीएससी पात्र उमेदवार आहेत त्यांना कामावरती लवकरात लवकर रुजू करून घेण्यात यावं आणि सातारच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवून आज आम्हाला तोंडी आश्वासन दिलंय की येत्या 8 दिवसामध्ये आरोग्य परिचारिका ज्या जीएनएम बीएससी पात्र आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर कामावरती घेऊ। माझं नाव नेहा विलास खरात। मी सातारा झेडपी मधून आरोग्य विभागासाठी फॉर्म भरलेला होता आरोग्य सेविकेसाठी। तर आमचा इश्यू हा होता की शैक्षणिक अर्हतेनुसार आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि नियमानुसार आम्ही क्वालिफाईड झालो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं, पण अंतिम टप्प्याला नियुक्ती आदेश देण्याच्या वेळी आम्हाला असं समजतंय की एएनएम आणि जीएनएम बीएससी मध्ये फरक केला जातोय आणि आम्हाला डावलण्यात येतंय। त्यासाठी आम्ही आमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आज झेडपी ऑफिसला सीओ मॅडमला भेट दिली। त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं की ते आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत। उर्वरित मार्गदर्शन मंत्रालयाकडून येईपर्यंत आम्हाला 1 आठवडा वाट बघण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। तर हीच अपेक्षा आहे मंत्रालयाकडून की पॉझिटिव्ह मार्गदर्शन यावं आणि आचारसंहितेच्या आत आमच्या हातात नियुक्ती ऑर्डर द्यावी।